वर्षाचा बघणं आपल्याला इथं 5 वर्ष भरून काढायचं आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो की 3 वेळेला आपण तिकडे मतदान केलं म्हणून आपल्यावरती ही वेळ आली. मोहनमध्ये दादागिरी, दडपशाही, तानाशाही, आया बहिणी सुद्धा सुरक्षित नाही. 17 गावाच्या जीवावरती उद्या त्याला आपल्याला मोहोळचा विधानसभेचा आमदार बनवायचा. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना विनंती करून जी उपेक्षित गाव आहे मोहोळ मतदारसंघामध्ये, त्यात आपल्या पंढरपूर तालुक्यातली 17 गाव आहेत आणि त्या 17 गावामधलं नेपदगाव हे एक गाव आहे. आपण या गावच्या ज्या वेळेला सरपंच, माजी सरपंच, ग्रामस्थ माझ्याकडे नेहमी भेटायला आले, मला कुठलंही काम सांगितलं तर मी कधी त्यांना माघारी पाठवलं नाही. जे सांगत ते काम करतो. मी ग्रामस्थांना विनंती करतो, आता प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त करताना मी आमदार व्हावे अशा शुभेच्छा दिल्या, परंतु आमदार नसताना सुद्धा मोहोळ मतदारसंघामध्ये गेल्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वप्रथम रस्ता आणि शेतकऱ्याला पाणी हे जर दिलं तर या जगात शेतकऱ्यासारखा कुणीही सुखेल नाही. तो या जगाचा अन्नदाता आहे, हा जगाचा पोशिंदा आहे. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षानंतर सुद्धा आज आम्हाला रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी झगडावं लागतं. आज मतदारसंघातले विद्यमान आमदार सांगतात की 2700 कोटी रुपयाचा निधी त्या मोहोळ मतदारसंघासाठी आला. 2700 कोटी रुपयाचा निधी जर मोहोळ मतदारसंघासाठी आला असेल तर मग नेपदगावला किमान 20 कोटी रुपयाचा निधी यायला पाहिजे होता. 142 भागिले गुणिले करा 2700 कोटी. पत्रकार बंधू इथं आहे, जरा ह्या जी बातम्या लावा, कारण दादागिरी, दडपशाही, तानाशाहीला पंढरपूरची जनता कदापि घाबरत नाही. त्यामुळं एके गावाला 20 कोटी रुपयाचा निधी, अशा पद्धतीनं 2700 कोटी रुपयाचा निधी आला अशी जनतेची दिशाभूल करण्याचं काम या विद्यमान आमदारांनी चालू केलं. मी या 17 गावामध्ये आज सकाळी आंब्याला होतो. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आंबेकरांनी माझं स्वागत केलं. आंबे गावाला आपण 70 लाखाचा निधी दिला होता. त्याच्या पुढे चळेगावाला गेलो, चळेगावाला सुद्धा आपण 80 लाख रुपयाचा निधी दिला होता. आज प्रत्येकाच्या बोलण्यामधून एक होतं की भाऊ तुम्ही कोणत्याही पदावर नाही, परंतु गावाला लागणाऱ्या ज्या काही निकडच्या गरजा आहेत, समाज मंदिर असेल, मशानभूमी हा साधा विषय आहे. माणूस आयुष्यामध्ये शेवटी जातो कुठं तर मशानभूमीत जातो. आणि नेपदगावचं दुर्दैव असं होतं की नेपदगावची मशानभूमी एकदा मी पाहिली होती. मला सरपंचांनी विनंती केली की आम्हाला काय नको, पण तो नेपदगावच्या मशानभूमीसाठी वॉल कंपाऊंड, नेपदगावच्या ग्राम मशानभूमीला जाण्यासाठी एक चांगला कॉन्क्रीटचा रस्ता, काय मागितलं असं तुमच्या सरपंचानं माझ्याकडे, तर मशानभूमीचा विकास करा. मग बांधवांना असं वाटतं की मग 2700 कोटी गेले कुठे? आज ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते माझे आमदार आणि विद्यमान आमदाराकडून की 2700 कोटी रुपये मोहोळच्या विकासासाठी खर्च केले, मग भयानक असा दुष्काळ पडला आणि मोहोळच्या जनतेला 15-15 दिवस प्यायला पाणी नव्हतं. युवतीचा तलाव भरलेला होता आणि युवतीच्या तलावावरनं 4-4 मोटरे लावून अनगरला पाणी जात. 3 पाईपलाईनचं पाणी शेतात जात होतं, 1 पाईपलाईनचं पाणी कारखान्याला जात होतं आणि मोहोळच्या जनतेला 15-15 दिवस प्यायला पाणी नव्हतं. मग ही जी निजामी पाटीलकी आहे, ती पाटीलकी आता आपल्याला संपुष्टात आणायची. आज कार्यालयाच्या कार्यालय करून येण्याची कामं केली जातात. लोकनेतेची व्याख्या काय ही त्यांच्याकडून आम्ही शिकायची, कारण पंढरपुरामध्ये 8 सहकारी साखर कारखाने आहेत. पंढरपुरातला एकाही साखर सम्राटानं सहकारी कारखाना कधी खाजगी केला नाही, परंतु मोहोळकरांचं तिथेही दुर्दैव की शेतकऱ्याचा कारखाना खाजगी झाला आणि आता ते लोकनेते म्हणून बरोबर गेले.
या पंढरपूरच्या 17 गावांना मी कळकळीची विनंती करतोय. मानवाने 2009 ची निवडणूक झाली, नेपथगावच्या लोकांनी मतदान केलं. 2014 ची निवडणूक झाली, नेपथगावच्या लोकांनी मतदान केलं. 2019 ची निवडणूक विधानसभेची झाली, नेपथगावच्या लोकांनी मतदान केलं. गेल्या 15 वर्षामध्ये आपल्याला मोहोळ विधानसभेला आपली 17 गावं जोडली. या 15 वर्षात 3 आमदार झाले, 3 आमदार गेटकेल उमेदवार होते. काय विकास झाला हे एकदा डोळ्यासमोर ठेवा. बदल हा अटळ आहे आणि बदल हा आपल्याला करावा लागणार आहे. यावेळीची निवडणूक अत्यंत वेगळ्या पद्धतीची. पंढरपूरची 17 गावं, मोहोळची 90 गावं आणि उत्तर सोलापूरची 24 गावं मिळून हा विधानसभेचा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे. आणि मग या 3 तालुक्यातला कोणताही एक उमेदवार या मतदारसंघाचा भूमिपुत्र होतो. आणि मग या 17 गावाच्या सुदूरवरती मी मोहोळ विधानसभेची निवडणूक लढतोय. आपण पाहताय, आपण वर्तमानपत्र वाचताय, आपण YouTube चॅनल पाहताय. पत्रकारांना जर पत्रकार थोडे घ्यायला लागले तर पत्रकारांना सुद्धा नोटिसा पाठवण्याचं काम या मोहोळच्या तानाशाहीने केलं. पत्रकारांना सुद्धा नोटिसा का आमच्या विरोधात येत आहे. लोकशाहीचा 4था स्तंभ सुद्धा आज असुरक्षित आहे. तिथं सब रजिस्टरची ऑफिस पळवून नेली जात आहे. तिथं महसूलचं तहसील कार्यालय पळवून नेलं जात आहे. तिथं हॉस्पिटल सरकार मंजूर करते, ते हॉस्पिटलही आंदोलनाला पळवून नेण्याचं काम केलं जात आहे. आणि मोहोळची आज 40 गावं तोडून अनगरला अप्पर तहसील कार्यालय नेलं. बांधवांना या 17 गावाची एक भूमिका आहे. ही भारताची दक्षिण काठी आहे. पंढरपूर ही भारताची दक्षिण काठी ही तीर्थक्षेत्र आहे. आणि पंढरपूरच्या 17 गावाचं मतदानावरती मोहोळचा आमदार ठरवला जाणार आहे. आज मोहोळची परिस्थिती काय? आज शासकीय कार्यालय सुरक्षित नाही. 15 दिवस मोहोळला पिण्यासाठी पाणी नाही. हा पंढरपूरचा सुपुत्र 15 टँकर लावून 70 दिवस मोहोळकर जनतेला पाणी पाजण्याचं काम करत होता. आणि युवतीच्या तलावात 4 मोटरी लावून पाटील अनगरला पाणी हाणत होता. आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, ही 17 गावाची जबाबदारी आहे की मोहोळमध्ये दादागिरी, दडपशाही, तानाशाही, आया बहिणी सुद्धा सुरक्षित नाहीये. 15 ऑगस्टला आज देशाला 75 वर्ष झाली आणि देशाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर मोहोळच्या तहसील कचेरीपाशी 2 उपोषणाला माणसं बसली होती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण 15 ऑगस्टला झेंडा फडकवतो. लहान मुलं सुद्धा सकाळी 7 वाजता ड्रेसवर जाऊन शाळेत पहिला झेंडावंदन केला जातो. शासकीय कारणात झेंडावंदन होतो. आपल्यासाठी 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे दिवाळीसारखे दिवस आहेत का आपला देश स्वतंत्र झाला. आणि मग 75 वर्ष झाल्यानंतर मोहोळ तहसील कचेरीच्या बाहेर 2 उपोषणाचे तंबू होते. एका साईडला मोहोळ तहसील कार्यालय अनगरला नेले म्हणून 40 गावं विरोधात जाऊन 7 शिवसैनिक उपोषणाला बसले होते. आणि दुसरीकडे एक महिला 28 एकरची जमिनीची मालकी, ज्याच्या घरात 50 वर्ष पाटीलकीची परंपरा आहे, जिला सासरा पोलीस पाटील, जिचा मिस्टर पोलीस पाटील, परंतु सासरा आणि मिस्टर नवरा मारल्यानंतर ना त्या बाईला 28 एकर जागेसहित स्वतःचा वाडा सहित अनगर सोडण्याचा वटहुकूम आला. आता त्या मुलीच्या तो जो मुलगा होता त्या बाईचा, छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक होती. आणि त्या अनगरला मिरवणुकीमध्ये त्या गावातल्या लोकांनी त्या पोराला घेऊन डोक्यावरनं नाचला. भावी नगरसेवक म्हणलं त्याच दिवशी रात्री त्या बाईला अनगर सोडण्याचे आदेश आले. तो जो मुलगा ज्या कॉलेजमध्ये शिकत होता त्याच्या शाळेच्या दाखल्यावरती लाल ठप्पा मारण्यात आला. त्याला कुठेही ऍडमिशन महाराष्ट्रात भेटत नाही. ही कोणची दादागिरी, ही कोणची तानाशाही. आणि ही तानाशाही दादागिरी मुरुड काढण्यासाठी ती महिला मोहोळच्या तहसील कचेरी समोर उपोषणाला बसली होती. मग आज लोकनेते काय सांगताय?
की मोहोळला आम्ही 3,000 कोटी आणले. आणि मोहोळला जर 3,000 कोटी आणले होते तर मोहोळला पिण्यासाठी 15-15 दिवस माणसाला पाणी मिळत नव्हतं. मोहोळला कुठल्याही पद्धतीचं शैक्षणिक हब झालं नाही, कुठं मेडिकल कॉलेज झालं नाही, कुठं इंजिनिअरिंग कॉलेज झालं नाही, कुठल्याही पद्धतीचं लॉ कॉलेज झालं नाही, कोणत्याही पद्धतीचं हॉस्पिटल झालं नाही. हे तर सोडावं. मोहोळ मधल्या गावातल्या अंतर्गत रस्ते सुद्धा नाही, पायाभूत सुविधासाठी गटर सुद्धा नाही. एक दणदणीत असणारच अशा पद्धतीची बघायला अवस्था या मोहोळच्या आमदारांना आणि माजी आमदारांनी करून ठेवली. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की 17 गावाच्या जीवावरती उद्याच्याला आपल्याला मोहोळचा विधानसभेचा आमदार बदलायचा आहे. हे मत राजू खरेला मत नाहीये. मतदान करत असताना मी विनंती करतो आपल्याला की उद्याचं मतदान आपल्याला करायचं आहे. ही मोहोळ मधली जी जनता आहे ही उपोषणाला 15 ऑगस्टला बसली. 40 दिवस उपोषण चाललं, 7 दिवस उपोषण चाललं. 40 गावांनी गावं बंद करून निषेध व्यक्त केला. पण मायबाप सरकार काय अशी जादू घडली की परवा दिवशी तिथं ऑफिसचं उद्घाटन झालं. बांधवांना मी आपल्याला कळकळीची विनंती करतो, ही निवडणूक वेगळ्या टप्प्यावरती आलेली आहे. यावेळेला 17 गावांची हा भूमिका असत. आपल्याला पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. आपल्याला या तीर्थक्षेत्र आणि ही पंढरपूरची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुरात जन्मलेली आपण माणसं आहोत. या 17 गावाची ही जबाबदारी आहे. मी आपल्याला कळकळीचं आवाहन करतो, पांडुरंग पडकाळे आपल्याला करतो, भाऊ आपल्याला करतो की या निवडणुकीमध्ये राजू खरेला आमदार म्हणून विधानसभेत पाठवायचं हे स्वप्न तुमचं आहे, आमचं आहे, आपल्या 17 गावात आहे. मोहोळच्या दक्षिण भागात आहे, उत्तरच्या 24 गावात आहे. पण मोहोळ शहर फक्त वाढ बघते. आणि मोहोळची व्यापारपेठ उद्ध्वस्त झाली. मोहोळचं तहसील कचेरी गेलं, मोहोळचं तुमचं सब रजिस्टरचं ऑफिस गेलं, मोहोळचं हॉस्पिटल गेलं. आता मोहोळचं ही निवडणूक झालं, पोलीस स्टेशन सुद्धा अनगरला गेलं. आणि म्हणून मला माहिती आहे की आपण पंढरपूरची लोक अन्याय सहन करणारे लोक नाहीये. या पंढरपूरच्या भूमीमध्ये कित्येक दादा जन्माला आले. त्या सगळ्या दादांना चंद्रभागेत गाठण्याचं काम या पंढरपूरच्या जनतेने केलेलं आहे. त्यामुळे पंढरपूरची जनता कोणाला घाबरत नाही. आणि म्हणून मी या नेपथगावच्या लोकांना विनंती करतो की ही निवडणूक जी आहे उद्याची 2024 मोहोळ विधानसभेची, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोहोळची 40 गावं, मोहोळ शहर आणि उत्तर सोलापूरची 24 गावं आणि पंढरपूरची 17 गावं, हे गाव उद्या मोहोळचे आमदार ठरवणार आहे. म्हणून 12 वाड्या आणि 13वा अनगरच्या जीवावरती कधी मुंबईचा, कधी पुण्याचा, कधी इंदापूरचा 3 गेटकेल उमेदवार देऊन इथली तानाशाही या मोहोळकरांनी जी केली ती तानाशाही म्हणून करण्यासाठी या पंढरपूरचा सुपुत्र मोहोळच्या विधानसभेच्या मैदानात उतरलाय. आणि मारुतीच्या मंदिरासमोर सांगतो, आपण ज्या ज्या मागण्या मागल्या त्याचा मी कुठल्याही पदावर नसताना मागण्या मंजूर केल्या जातील. परंतु आपल्याला ह्या निवडणुकीत विनंती करतो, कारण ही 17 गावं करून मला पुढे निघायचं. पण 17 गावाच्या सुधारेवरती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावरती उद्याची निवडणूक अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, अख्ख्या सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय. 12 वाड्या 13वा अनगर 17 गावे आणि ही पंढरपूरची 17 गावं उद्या चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही. कारण आमची गावं 5-5-6-6 हजार लोकसंख्येची 8-8 लोकसंख्येची गाव आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो की आपण 3 वेळा गेटकेल उमेदवार निवडून दिले. उद्या 2024ला पंढरपूरचा सुपुत्र म्हणून राजू खरे मोहोळची विधानसभेची निवडणूक लढतोय. पण हे निवडणूक लढवण्याचा एकच अजेंडा आहे की एका भागाचा विकास झाला. आज पाहतोय मी, आज आंब्याला पाहिलं, चळाला पाहतोय, कोणती सरकोलीला पाहिलं, काय रस्त्याची अवस्था आहे. आपल्याला सांगतो विटेला जावा, कोरगावला जावा, आंबे चिंचोलीला जावा, फुल चिंचोलीला जावा. मागच्या शेतकऱ्याला आपण रस्ता देण्याची भूमिका
एक एक गावामध्ये 4-4, 5-5 रस्ते आहेत. जिथं सरकार कमी पडलं तिथं आपण सो करतोय शेतकऱ्यांसाठी रस्ते. आणि 1-2 ठिकाण आपण टाकले नाही, पुरे रस्ते आपण करून दिले. आणि मग आंबे चिंचोली असेल, पुळूज असेल, पुळूजवाडी असेल, विटे असेल, पोरगाव असेल, तुमची सरकोली असेल, आंबा असेल, आज आंब्याचे लोक आलेले आहेत. आंब्यामध्ये 2 रस्ते आपण सो करता करून दिले. 2 गाड्यांना 200 गाड्या मोडून पडला तेव्हा रस्ते झालेले आहेत. त्यामुळे या कामाची दखल पंढरपूरची जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ही जी वेळ आमच्यावर आली ती 2009, 2014, 2019 ला आपण ही उमेदवार जे गटकन निवडून दिले, या उमेदवारांनी आपल्या 17 गावाकडे दुर्लक्ष केलं. आपल्या गावाकडे रस्ते झाले नाही. आपण जर अनगर भागामध्ये गेला तर यांच्या वाड्या वस्त्यापर्यंतचे रस्ते डांबरे. सारा 2700 कोटीचा निधी सारा इकडेच गेला. 142 गावाचा हा मतदारसंघ, त्याच्यामध्ये मोहोळ शहर आणि विकास ठराविक भागाचा. आणि म्हणून ही दादागिरी आपल्याला उद्या मोडून काढायची असेल तर मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. कोणत्याही पदावर नसताना 40 लाखाचा निधी देतो. आज आपण मला 2-3 कामं सांगितली की जे रस्ते मला सांगितलेले तेही रस्ते 1 महिन्याला निवडणूक येईल, सरकार निधी देईल नाही देईल मला माहिती नाही, परंतु दोन्ही रस्ते सो पद्धतीतून केले जातील. आणि राहिला विषय या हनुमान मंदिराच्या समोर आपल्याला पावसामध्ये जी काही गैरसोय होती, या गैरसोयीसाठी आपण गेल्या आठवड्यामध्ये फूल चिंचोलीला बाळूमामा मंदिरासाठी 10,000 लोकांना बसण्यासाठी 20 लाख रुपयाचा सभा मंडप दिला. आपल्याकडे जागा किती आहे ते उपलब्ध करून द्या. अत्यंत चांगल्या पद्धतीचा लोखंडी पत्राशेडचा सभा मंडप राजू खरे बांधून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आणि पुन्हा एकदा नेतृत्वांना मी विनंती करतो की 17 गावाची जी उद्याची जी निवडणूक आहे, या बदलामध्ये 17 गावांना अहमपूर्ण निवडणुकीमध्ये भूमिका बजावायची आहे. एक मत आपलं महत्वाचं आहे. कारण आपलं मत हे विकासाला मत पाहिजे. 9 ला आपला विकास झाला नाही, 14 ला आपला विकास झाला नाही, 19 ला आपला विकास झाला नाही. आज 17 गावामध्ये साहेब मी फिरतो, भयानक पद्धतीच्या रस्त्याची अवस्था आहे. आणि हे रस्ते आज मी मुरबेकरांना करून दिले, पण जर आपण संधी दिली मला पूर्ण खात्री आहे की पंढरपूरच्या सुपुत्राचा 17 गावची लोक पराभव होऊ देणार नाहीत. आणि म्हणून या 17 गावांनी एक मतानं आपली मतं वाया जाऊ देऊ नका. यावेळेला एकच निर्णय घेतला. पंढरपूरचे 4 तुकडे झाले. 40 गावं माड्याला जोडली, 14 गावं सांगोल्याला जोडली, 22 गावांनी पंढरपूर शहर मंगळवेढ्याला जोडलं, 17 गावं आपली मोहोळला जोडली. आज पंढरपूरला आमदार नाही. आमदार विना पंढरपूर फोडे झाले. आणि अशा अवस्थेमध्ये मागं त्याला पाणी, मागं त्याला रस्ता, आरोग्यविषयक मदत, शिक्षणाविषयक मदत, आपण आला आपल्या संस्थेला तर मी मदत केली, पण मी CSR फंडातून सुद्धा तुमच्या शाळेला भरीव मदत केली. याचा 15 दिवसात तेवढी निधी तुमच्या शाळेला मिळेल असं आश्वासन याच कार्यक्रमाच्या निमित्ताने मी देतो. किमान 50 शाळेला आपण मदत करतोय. आणि ह्या शाळेतला बहुजन समाजाचा विद्यार्थी कित्येक शाळेला आपण आता बेंच बनवले, ते बेंच सुद्धा देतो. कित्येक शाळा पडलेल्या त्या पडझड झालेल्या शाळेला सरकारचा नव्हे CSRचा निधी देऊन त्या शाळा पुन्हा आपण बांधण्याचं काम करतो. कारण आमची नैतिक जबाबदारी आहे. ज्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये आमचं शिक्षण झालं, आम्ही काय शिकवलं आम्हाला, तर स्वतःच्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र घाण देऊन कर्मवीर भाऊराव पाटीलनी शाळा उघडल्या आणि गरिबांची मुलं आज शिकली. ती रण शिक्षण संस्थेच्या 100 कॉलेज शाळा झाल्या, त्या शाळेमध्ये आम्ही शिकलो. संत गाडगेबाबांनी आम्हाला काय शिकवलं, शाहू फुले आंबेडकरांनी आम्हाला काय शिकवलं, हा विचार करून आपण निघालेलो. तेव्हा मी माझी स्वतःची कधी साखर कारखाना काढला नाही, सुतगिरणी काढली नाही, बँक काढली नाही, कोणतीही शिक्षण संस्था काढली नाही. पण येणाऱ्या प्रत्येक माणसाला मदत करायची भूमिका मी ठेवली. कारण जाताना काही नेणार नाही, तुमची शाळा कॉलेज इथंच राहणार आहे. आज जे आपण मशानभूमीचं सुशोभीकरण केलं
तिथं जात असताना तुमचं घड्याळ येणार नाही, तुमची अंगठी येणार नाही, तुमच्या गळ्यातली चेन येणार नाही, सारं काही काढलं जातं आणि मांजरपार कपड्यामध्ये आपल्याला स्मशानभूमीत नेलं जातं. म्हणून मी माझ्या आयुष्याचं एक स्वतःचं यम ठरवलं की आयुष्यात जाताना काही न्यायचं नाही, पण माझ्या दारात आलेला जो माणूस आहे, जो दुःखाचा चेहरा घेऊन येतो, तो जाताना हसत गेला पाहिजे आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य ही सगळ्यात मोठी माझी श्रीमंती. रात्री मला झोप तेव्हा चांगली लागते ज्यावेळेला मला दिवसभरात 1000 माणसं भेटतात, त्यातली 50 माणसं ज्यावेळी जाताना हसत जातात, मी त्यांना मदत केलेली असतं, ती माझी खरी संपत्ती. आणि तो आशीर्वादी होईल. मी या दादागिरी, दडपशाही आणि तानाशाहीच्या विरोधात लढतोय आणि मला पूर्ण खात्री आहे की या 17 गावाच्या जनतेला पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी हात जोडून गडकरींची विनंती करतो की 2024च्या मोहोळच्या विधानसभेमध्ये एकही मत आपलं वाया न जाऊ देता आपल्या पंढरपूरच्या 17 गावांनी, त्यात करून विशेषतः नेपथ गावांना मी विनंती करतो की विशेष करून भाऊ माझं या गावावरती ज्यादा प्रेम आहे. प्रत्येक गोष्टीत प्रेम जरी असलं आणि नेपथ गावचा माणूस आला, मी मीटिंग मध्ये जरी आलो तर पांडू परकाळी मला विचारतात भाऊ असं झालं. मी त्यातून वेळ भरून भाऊला म्हणतो भाऊ काय ताबडतोब करून द्या. का तर माझी जिम्मेदारी की 17 गावा माझी आहे. मतदारसंघात उपस्थित राहिलेली 15 वर्षाचा बघून आपल्याला इथं 5 वर्ष भरून काढायचं आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो की 3 वेळेला आपण तिकडे मतदान केलं म्हणून आपल्यावरती ही वेळ आली. आता एक मतदान पंढरपूरच्या सुपुत्राला करा. 15 वर्षाचा मागचा गेलेला बॅकलॉग आणि पुढचा 5 वर्षाचा बॅकलॉग, असा 20 वर्षाचा बॅकलॉग आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि हनुमानजी मंदिरासमोर आपल्या सगळ्याला मी साथ घालतो की येत्या निवडणुकीमध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे आपण उभा राहावं, मताच्या रूपात आशीर्वाद द्याल आणि आपण द्या अशी अपेक्षा बाळगतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भीम, जय भारत.